निवासी शाळा मित्र, आज आपण मराठी या विषयाचा इयत्ता 6वीचा पहिली जी कविता आहे ती कविता या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर पहिल्या कवितेचं नाव आहे आपल्या बलसागर भारत हो. प्रस्तुत कविता ही साने गुरुजी यांनी लिहिली आहे. साने गुरुजी यांचं मराठी साहित्यामध्ये विपुल पद्धतीचं लेखन आहे. त्यांनी वैचारिक लेखनही केलं आहे, त्याचबरोबर ललित लेखनही केलं आहे. तर साने गुरुजी यांचं जे साहित्य लेखन आहे त्या साहित्य लेखनामध्ये आपण प्रकाशाने त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके पाहूया. मी त्याचे नाव तुम्हाला सांगतो. तर साने गुरुजी यांनी धडपडणारी मुलं, भारतीय संस्कृती, स्फूर्तिगीते, श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तके लिहिली आहेत. आणि श्यामची आई हे पुस्तक तर प्रत्येकानं जीवनामध्ये एक वेळेस वाचायलाच पाहिजे. कारण आईचं कर्तव्य काय, मुलांवर आई कसे संस्कार लावते, मुलांना कसं ऐकून संस्कार घ्यायला पाहिजे, या संबंधाचं संपूर्ण वर्णन त्या कादंबरीमध्ये कवी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर मी अपेक्षा करतो की विद्यार्थी तुम्ही हे पुस्तक आवंत वाचन यामध्ये जरूर वाचा. साने गुरुजी भारत देश बलसागर कसा होईल, त्याला कसा बलसागर बनवता येईल यासाठी या कवितेमधून लेखन करतात, प्रेरणा आपल्याला. एखाद्या देशाला बलशाली बनवायचं असेल तर त्यामध्ये त्या देशाच्या नागरिकांमध्ये कोणते गुण हवेत हे साने गुरुजी या कवितेमधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर साने गुरुजी सांगतात की जर आपल्या देशाला बलसागर बनवायचं असेल तर आपल्या देशामध्ये, आपल्या देशातील नागरिकांमध्ये पराक्रम हवा, सेवा हवी, त्याग हवा, याचबरोबर देशभक्ती ही हवी. हे जर 4 गुण असतील आपल्या देशातील नागरिकांकडे, हे जर 4 गुण असतील तर आपला देश जगामध्ये बलशाली बनल्याशिवाय राहणार नाही. जर देशाला बलशाली बनवायचं असेल तर या 4 गुणांशिवाय, या 4 गुणांच्या व्यतिरिक्त आपण बनू शकतो. त्यामध्ये पराक्रम, आपल्या नागरिकांना पराक्रम दाखवावा लागते आणि तो दाखवलेला आहे. आपण लहानपणापासून बघतो की शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारचा पराक्रम दाखवला, महाराणा प्रताप यांनी वेगवेगळ्या प्रकारचा पराक्रम दाखवला. आणि आताच्या घटनेमध्ये जर आपण आलो तर कारगिलचे युद्ध आहे, त्यामध्ये आपल्या शूरवीर सैनिकांनी खूप चांगल्या प्रकारचा पराक्रम दाखवला आणि आपल्या देशाचं चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं. म्हणजे पराक्रम आपल्या रक्तातच आहे. त्यातही महाराष्ट्रामध्ये पराक्रम चांगल्या पद्धतीने घडलेला आहे. तो पराक्रम आपल्या नागरिकांकडे आला. सेवा, दिन दुबळ्यांबद्दल, गरिबांबद्दल सेवाभाव आपला असला. त्याचबरोबर हे सर्व करत असताना आपल्याला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. घराचा त्याग करावा लागतो, आपल्या सुखसुविधेचा त्याग करावा लागतो. त्याग असल्याशिवाय ओरी कुणी नाही. त्याग भाव पण त्या ठिकाणी असला पाहिजे. याचबरोबर आपल्या राष्ट्राबद्दल आपल्याला देशभक्ती हवी आणि ही देशभक्ती रुजवण्यासाठी आपण राष्ट्रीय सण साजरे करतो. त्यामध्ये 15 ऑगस्ट असू द्या, 26 जानेवारी असू द्या, 1 मे महाराष्ट्राचा राज्य स्वातंत्र्य दिन आहे किंवा स्थापना दिन आहे. हे सर्व आपल्याला देशभक्ती शिकवतो आणि या देशभक्तीमधून आपण वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार घेतो आणि संस्कार घेऊन पुढे आपला देश बलशाली बनवण्यासाठी आपण नागरिक हात प्रयत्न करतो. हीच कवितेमधून आपल्याला सांगायचं. कवितेमधून आपल्याला प्रयत्न सगळ्या प्रकारे ऐकायची, गुणगुणायची, त्याचं पाठांतर करायचं. कवितेचा आशय या ठिकाणी कळण्यास घेऊया. बलसागर भारत हो, विश्वास शोधणी राहो. हे ध्रुवपद आहे कवितेचे. बलसागर भारत हो, विश्वास शोधून. जर आपला देश बलसागर बनला तर तो विश्वामध्ये शोभून दिसत आणि बलवान जर नसत, शक्तिशाली जर नसत तर विश्वामध्ये शोभून दिसणार नाही. हे ध्रुवपद